नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ईशा क्रिएशनच्या पेजमध्ये. तर तुम्हाला माहितीच आहे आपल्या ईशा क्रिएशनमध्ये रेडीमेड ब्लाउजेस, किड्स वेअर, परत साडीज, कुर्तीज आणि त्याचबरोबर आपल्याकडे ज्वेलरीही मिळते. आणि ईशा क्रिएशनची ज्वेलरी काय आहे ते आज आपण पाहणार आहोत. चला मग पाहूयात. फर्स्ट मी तुम्हाला दाखवते. हे आपलं चंद्रकोरचं साज आहे. त्याच्यासोबत आपण मंगळसूत्र पण देतोय, पण हे कॉम्बो नाहीये. हे वेगवेगळं परचेस करावं लागणार आणि हे नेक हार आहे. त्याच्यानंतर आपल्या इथे असणार आहे हे हँडमेडचं नेकलेस आहे पूर्ण आणि मंगळसूत्र हे एकसर आहे हे आणि ह्याच्यामध्ये हे कॉम्बो नसणार आहे हे सगळं आणि हे साज दिलेलं आहे आणि इयरिंग सुद्धा असणार आहेत ह्या प्रत्येक ज्वेलरीला. त्याच्यानंतर आपण पाहतो हा चंद्रकोरचा हार खूप नाजूक असा आहे. एखादा सिंगल मंगळसूत्र असेल आणि त्याच्याबरोबर नाजूक नेकलेस असेल तर खूप सुंदर दिसणार आहे. हे प्राजक्ताच मध्ये बनवलेलं हँडमेड आहे. हे सुद्धा चंद्रकोरचं आहे. हे आपला ठुशीचा प्रकार आहे, पण हा आपला नेकहारला येणार आहे, गळ्याबरोबर पूर्ण असणार आहे आणि हा मॅट फिनिशिंग मध्ये असणार आहे. हा सुद्धा आपला चंद्रकोर मध्ये आहे, पण ह्याला बारीक असं त्याच्यावरती काम केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम बारीक काम दिलेलं आहे. हा सुद्धा नाजूक असं मोत्यांमध्ये नेकहार केलेला आहे. हा छान असा चोकर आहे. हा सुद्धा आपला चोकरच आहे, चंद्रकोरचा चोकर आहे आणि हा आपला असणार आहे पुतळी हार. हे आपण गौरी पूजनासाठी वगैरे पण वापरू शकता. आता फेस्टिवल येतात तर तुम्हाला ज्वेलरीची खूप गरज असणार आहे आणि कितीही साडी घाला, काही घाला, तरी पण ज्वेलरी घातल्याच्या नंतर जी मजा येते ती जो साज रंगून दिसतो तो कशात दिसत नाही. आणि मी सुद्धा घातलेला आज हा जो मंगळसूत्र आहे हा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला आपली ज्वेलरीची रील्स कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला माहितीच आहे ऑर्डर कशी प्लेस करायची ती दिलेल्या नंबरवरून व्हॉट्सअप करायचंय आणि आपल्या इन्स्टा आयडी वरून तुम्हाला डीएम करायचंय. थँक्यू.